मित्रांनो, शेतकरी कसा असाव एका मिनिटात सांगतो तुम्हाला. 8-9 एकर वावर विकून आहे, 8-9 एकर वावर विकून आहे, मधातून बोचा रस्ता जायला सरकारी, पण कवा घमंड नाही केला, कवा असं बादशाहीपणा नाही केला. तुम्हाला सांगतो धुऱ्या नेटून हे पेरणं करेल. हे पहा, कराळ आहे, इकडून हरभरा आहे, तूर आहे, तिकडे साईडनं गहू आहे, कराळ प्लस हरभरा आहे. पण वाटत कवा थेंबभर पाणी येऊ दिलं नाही. याले म्हणावं शेतकरी. आणि जे वाटत पाणी सोडतात त्याला एक सांगतो मी, या वाटनं जाणाऱ्या वाट सरुले तपलीक न देता या माणसाने इथं कॅन ठेवली किती पाण्याची भरून, हे नॅचरल गिलास शिस्ता कापलेला, आणि जाणारा येणारा असं पाणी प्या एक घोट. आपले जाणार आहे ना, तुम्ही आत्मा शांत करा, आत्म्याला तपलीक देऊ नका. आता मला सांग रमा, या माणसाला जिंदगीत काय कमी पडेल? काहीच नाही. इतकं करून अजून एक सांगतो, जर तुम्हाला कटाळा आला या वाटण जातानी, ते असे बुटाड काढायचे, निघते का नाही रे? निघते. आणि असा जरासा आराम करायचा. हो, आणि डबल पाण्या पाऊस वाटलं तर याच्या खाली हे पाहिजे सिस्टम केला. बरोबर, इथं मोबाईल चार्जर आहे, थैलीतनी सगळं आहे. तर तुम्हाला सांगतो, अशा माणसात जन्माला येणं लय मोठी गोष्ट आहे, काळाची गरज आहे. कारण एकमेकाचे जर हात धरले तर कोल्ह्या कुत्र्याचे पाय धरायचं काम पडणार नाही. तुम्हाला सांगतो, आज या माणसाकडून तुम्हाला सांगतो, या शेतकऱ्याकडून आपल्याला आदर्श घ्यायसारखं आहे. या माणसाला मी सगळ्याच देवाले विनंती करून सांगतो, या माणसाला जिंदगीत काही कमी पडू नको देवा. या माणसाचं आयुष्य पण 4-5 वर्ष महा लागू दे. या माणसाला जे शेतकरी वाटत पण सोडणार नाही त्याला महा आयुष्य लागाव. मजाक नाही, माणसाला काहीच कमी पडणार जिंदगीभर. वाटत जरासा थेंबर पण नाही. काय रमा, हे मोठ्यापणा गोष्टी नाही तर, म्हणजे पाणी सोडतात का त्याला मी एकदा सांगायला लागलो विनंती करून. काय गरज या माणसाला पाणी ठेवायची इथं? काय गरज आहे? पण ती नीतिमत्ता असते. आपापल्या मायबापाचे आपापल्यावर पडलेले हे काय असतं, संस्कार असतात. त्याच्या आज्याचे त्याच्या मायबापावर पडले, त्याच्या मायबापाचे यायच्यावर पडले, यायचे याच्या लेकरावर पडतील का नाही? हे ते अंगात राहते, हो रक्तात राहते. ते काय गध्याच्या रक्तात थोडं येणार आहे, ते अंगात असते, खानदानी असते त्याच्यात. तर पहा मित्रांनो, अशी जर सर्व्हिस दिली का नाही, आत्मा शांत होते. बरं पडते का? चला, धन्यवाद. जय जवान जय किसान.